श्री शरद सोनवणे. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, पाणी हा अतिशय महत्वाचा विषय आहे. माझ्या अगोदरच्या सर्व वक्त्यांनी आणि आदरणीय सुधीर मुनगंटीवार साहेबांनी अतिशय महत्वाची चर्चा या ठिकाणी घडवली. मी त्याचा धन्यवाद व्यक्त करतो. शिवरायांचं नाव, बाबासाहेबांचं नाव, ज्योतिबा सावित्री आईंचं नाव, अहिल्या मातेचं नाव घेऊन सातत्याने आपण सरकारमध्ये बसून सर्वसामान्य जनतेचा विचार करणारी मंडळी, परंतु आता या सगळ्या गोष्टींमध्ये अपेक्षित उत्तर काय महाराष्ट्राला मिळते अशातली काही परिस्थिती दिसत नाही. मी जसा लहानपणापासून पंकजाताई जसं मला हे विधान भवन कळायला लागलंय तसं मला आठवते की मान, खटाव, बीड, लातूर, अहिल्यानगर आणि महाराष्ट्राचे सगळे आदिवासी पाडे, महाराष्ट्राचा टँकर जायचं काय नाव नाही. ज्या वेळेपासून या महाराष्ट्राची भूमिका आम्ही समजून घेतोय, नागरिक शास्त्रापासून तर आता राजकारणापर्यंत, पण अध्यक्ष महोदय, केवळ आणि केवळ भावनांची भाषण, महापुरुषांची नावं जास्त आहे, परंतु या विषयाचा टाइम बॉन्ड प्रोग्राम तुम्ही घेणार आहात की नाही, त्याची पॉलिसी तुम्ही ठरवणार आहात की नाही, हा मोठा विषय आमच्यासाठी. कारण टँकर मुक्त महाराष्ट्र एक स्वप्न आपण पाहायला पाहिजे. आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी फार महत्वाचा विषय मांडला आज संपूर्ण भारतासमोर. मी त्यांचं कौतुक करतो की हर घर जल जायला पाहिजे आणि सर्वांना स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे. काय अवस्था झाली आहे सर्वांची. हा राजकारणाचा विषय नाही, हा पार्टी पक्षाचा विषय नाही, हा धर्माचा देखील विषय नाही. हा विषय आहे सर्वसामान्य जनतेच्या प्रत्येक असलेला आपल्या पाण्याचा थेंब त्याच्या घशापर्यंत, त्याच्या घरापर्यंत, त्याच्या कामापर्यंत तो पोहोचला पाहिजे. आज परिस्थिती इतकी बिकट आहे. जल जीवनचं जे काम करून न केल्यासारखं सगळ्या असलेल्या जल जीवनची कामं तशीच पडून आहे. कॉन्ट्रॅक्टरला पैसे नाहीये आणि सगळी आज परिस्थिती महाराष्ट्राची अतिशय जल जीवनच्या बाबतीमध्ये बकाल झालेली आहे. मग छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायचं, बाबासाहेबांचं नाव घ्यायचं, अहिल्या देवींचं नाव घ्यायचं, घेतलं पाहिजे. पण त्या आदर्श व्यवस्थेचा 14 कोटीचा हा जो मानकरी महाराष्ट्राचा बसलाय, कष्टकरी बसलाय, शेतकरी बसलाय, वंचित बसलाय, ग्रामीण मधला गाव गाड्यातला शेतकरी बसलाय, या सर्वांच्या पाण्याच्या बाबतीमध्ये त्यांच्या डोळ्यामध्ये आज पाणी उभं आहे. याला जबाबदारी आपण स्वीकारणार आहात. आज देशाच्या राज्यकर्ते आणि प्रशासनामध्ये कामाचा समन्वय दिसत नाही. जल जीवनच्या बाबतीत तर अजिबातच नाही. आणि मग मला अध्यक्ष साहेब आपल्याला विचारायची साधी गोष्ट, जर हा राज्यकर्ते आणि प्रशासनाचा जर समन्वय साधणारच आपण नसो तर मग आपण या सगळ्या देशांची, बाहेरगावच्या देशांची नावं घेतो. मग त्याच्यापासून आपण काय शिकतो. आज आम्ही ज्या अर्थ भावनेच्या सभागृहामध्ये लोक आम्हाला पाठवून आम्ही बोलतो, खरं तर प्रत्येक आमदारांच्या प्रत्येक गोष्टीचा तुम्ही सारासार विचार करून या बाबतीतला विषय तुम्ही मार्गस्थ लावणं, याच्यासाठी तर विधिमंडळ आहे, हे कायद्याचं राज्य आहे. आणि या सभागृहामध्ये पाण्याच्या असलेल्या विषयावर आजही टँकर मुक्त महाराष्ट्र होत नाही, ही सगळ्यात मोठी दुर्दैवी गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी आहे. नद्यांची काय अवस्था आहे अध्यक्ष महोदय. सगळ्या नद्या आपल्या घाण झालेल्या आहेत. आपण सर्व नद्यांचं पावित्र्य शोधायचा प्रयत्न करतोय, पण स्वच्छतेचं, पर्यावरणाची काय अवस्था आहे. मंत्री महोदय सभागृहामध्ये आपल्याला इंडस्ट्री पाहिजे, लोक व्यवस्था पाहिजे, शहरं वाढतायत, बांधकामांना आपण परवानगी देतोय, नियोजन कुठं आहे. नियोजनाचा अभाव, पडलेल्या प्रत्येक थेंबाचं, ह्या पृथ्वीवरच्या प्रत्येक थेंबाचं, या देशाच्या आणि या राज्याच्या प्रत्येक असलेल्या पावसाच्या थेंबाचं नियोजनाचा अभाव. इतकं पाणी समुद्रामध्ये लोटून देतोय आपण, ना त्याचं नियोजन होत. ब्रिटिशांनी धरणं बांधली अध्यक्ष महोदय, आणि नंतरच्या पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये 1960 ला महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये यशवंतराव चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री पहिल्यांदा झाले, तेव्हा त्यावेळेच्या धरणानंतर आज एकही थोडा सुद्धा गाळमुक्त धरण आपण केलं नाही. पाण्याचा साठा वाढणार कसा अध्यक्ष महोदय. आज परिस्थिती गंभीर आहे. आम्ही आता इतके आमदार ओरडतो, माझ्याकडे 5 धरणं आहे. 5 धरणामध्ये आम्ही सांगतोय जलसंपदा विभागाला, जलसंधारणला, की आम्हाला शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातून पैसे देऊन त्यांना गाळ काढायची परवानगी द्या. ते स्वतःचा खर्च करून गाळ द्यायचा आहे. कारण का,
मधल्या काळामध्ये अवकाळी पावसाने अध्यक्ष महोदय सर्व शेतीतल्या असलेले जे माती आहे ते सगळ्या असलेल्या शेत्या खरडून गेल्या. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये एक अशा पद्धतीची पॉलिसी कॅबिनेटमध्ये आदरणीय देवाभाऊंनी आणि मंत्रिमंडळाने केली पाहिजे. आता सुद्धा वेळ गेलेला नाही, अजून पाऊस पडायचा बाकी आहे. 1 महिना अजून आपल्या हातामध्ये आहे. पावसाची चिंता आपल्या सगळ्यांना लागलेली आहे. अल्पकालीन चर्चा आहे. पिण्याच्या अल्पकालीन बोलतोय साहेब, मी एक अल्पकालीन मध्ये बोलतोय. मी सूचना देतोय आणि मी भाषण करत नाही. मला खूप भाषणाची सवय, राज्यामध्ये माझं भाषण फेमस आहे अध्यक्ष महोदय, पण मी भाषणावर बोलत नाही. मी अपक्ष आमदार भाषणावर आलोय. संपर्क, भाषण, आपुलकी, जिव्हाळा, पण मी आपल्याला सांगतो साहेब, सूचना देतो आणि माझं भाषण थांबवतो. अध्यक्ष महोदय, सुधीर भाऊंनी जो विषय मांडला तो अतिशय कळकळीचा विषय. आपल्याला टँकर मुक्त करायचा आहे महाराष्ट्र. टँकर मुक्त महाराष्ट्राच्या वतीमध्ये आदरणीय मंत्री महोदय, आपण टाइम बॉन्ड प्रोग्राम देणार का? किती दिवसामध्ये, किती कालखंडामध्ये हा महाराष्ट्र तुम्ही पिण्याचा पाण्याचा टँकर मुक्त करणार? माझ्या असलेल्या जुन्नर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये कुकडी अंतर्गत 5 धरणं आहेत अध्यक्ष महोदय. 5ही धरणाच्या आदिवासी भागाच्या जमिनीवर जी धरणं झाली त्यांना प्यायला पाणी नाही. माझ्याकडे आज जवळजवळ 70 टँकर चालू आहे आजही. हा आता जून संपत आलाय. काय परिस्थिती आहे याचा खरं तर विचार करणं फार गरजेचं आहे. मी आधीचा आपला वेळ घेत नाही. बोलण्याची आणि सांगण्याची भूमिका एवढीच आहे की हा भारत, हा महान भारत, सुधीर भाऊ, हा केवळ नशिबाने चालणारा भारत आहे. नशिबाने काही होत नाही, काही होताना दिसत नाही. खरं बोलावं का बरं बोलावं? मला असं वाटतं अध्यक्ष महोदय, शिवभूमीतला मी मावळा आहे, खरंच बोललं पाहिजे. टँकर मुक्त महाराष्ट्र करा एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय आदिवासी.